भालेराव यांच्या हस्ते दीप प्रज्वलन होत आहे. संचालिका महादेवी बाळासाहेब माळी यांचा सत्कार करण्यासाठी यानंतर बँकेची सुरुवात करत आहोत. या माध्यमातून आपण पहिले बांधकाम कामगार असतो किंवा दुसरे कुठले कामगार असतो, या माध्यमातून आपण सर्व जिल्ह्यांना या बाबतीत सहकार्य केलं आहे. आता हे नवीन सहकार्य आपण करत आहोत, जेणेकरून आपल्या बांधकाम कामगार असतील किंवा दुसऱ्या बचत गटाच्या महिला असतील, या महिलांना स्वतःचा व्यवसाय चालू करण्यासाठी आपण ही बँक सुरुवात करत आहोत. या बँकेच्या माध्यमातून ज्या महिला स्वतःचा व्यवसाय आणि कमी कागदपत्रात आणि लवकरात लवकर आपण कर्ज देण्याचं हे आपलं ध्येय आहे, त्या महिलांना आपण या बँकेमार्फत कमी व्याजदरात आणि कमी कागदपत्रात आणि लवकरात लवकर आपण कर्ज देण्याचं हे आपलं ध्येय आहे. आणि त्यानुसार आपण त्या महिलांना आपण या बँकेमार्फत कमी व्याजदरात आणि कमी कागदपत्रात आणि लवकरात लवकर आपण कर्ज देण्याचं हे आपलं ध्येय आहे. आणि त्यानुसार आपण
ओके. या बाळासाहेब लवकर या या इकडे. चांगलं घ्या का बँकेत लावायचं चांगला घ्या बँकेत लावायचं आहे. आज आपण कोऑपरेटिव्ह सोसायटीचं उद्घाटन केलेलं आहे. काय उद्देश आहे आणि काय नियोजन केलेलं आहे पुढे? आज आम्ही सांजा रोड धाराशिव येथे श्रमिक महिला कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड या पतसंस्थेचं उद्घाटन केले आहे. या पतसंस्थेच्या माध्यमातून आम्ही गरीब गरजू आणि ज्या महिलांच्या हाताला काम नाही अशा समजा विधवा असतील परित्यक्त असतील किंवा ज्यांना गरज आहे अशा महिलांसाठी आम्ही एक पतसंस्था चालू केली आहे. या पतसंस्थेच्या माध्यमातून आम्ही महिलांसाठी बचत गट असतील किंवा वैयक्तिक लोन असेल कमी व्याजदरात आणि कमी कागदपत्राच्या आधारे आम्ही आणि ताबडतोब लवकरात लवकर आम्ही त्यांना ते हाताला काम देण्यासाठी आर्थिक सहाय्य करणार आहोत. ठीक आहे. सभासदांना काय आव्हान असेल? सभासदांना पण आव्हान आहे की त्यांनी जास्तीत जास्त बँकेमध्ये ठेवी ठेवाव्या आणि जेणेकरून आपला उद्देश साध्य करावा की जो त्यांची आर्थिक कमकुवत बाजू आहे ती कमकुवत बाजू बँकेच्या माध्यमातून पूर्ण करून घेऊन बँकेला सहकार्य करावे जेणेकरून त्यांची उन्नती होईल. आम्ही सर्वच प्रकारचे लोन या माध्यमातून कमी व्याजदरात आणि कमी कागदपत्रात देण्याची आमची तयारी आहे.